निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे लाभाची या सोसे पुढे चाली मना धनाचा कृपणा लोभ जैसा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे ठरा निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे पांडुरंगाकुर प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ढाणेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी कैदिलेने बोलतो जी भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथेकाळी आपण असावे जवळी जयाची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची बंधू श्रीचरण श्री गुरु ते नमस्कार नाही आता ठाला आपली टू व्हीलर गाडी असते किंवा आपली फोर व्हीलर गाडी आहे आपण वर्षातून एकदा सर्व्हिसिंग करतो का नाही करत म्हणजे एकदा सर्व्हिसिंग गाडी केली आपण ती सर्व्हिसिंग केली वॉशिंग केली नट बोलट कस का ठेव ठाव काही गेली बदलो केलं आणि कोणीही रोडनं गाडी फिरवली तर मग धक्का लागत नाही आवरेज चांगला देते अशाप्रमाणे तुमच्या आमच्या जीवनात आहे देहरूपी गाड्या जी आहे एकदा वर्षातून विठ्ठल मंदिर वर्कशॉप इथं लावाच लागते एकदा वर्षातून इथं सर्व्हिसिंग गाड्या केल्या आणि कोणी रोडनं फिरवा धक्का लागणार नाही ठाला श्री विठ्ठल वर्कशॉप पण उतरले या 7 दिवसात आपापल्या गाड्या सर्व्हिसिंग करून घ्या वॉशिंग करून घ्या आणि कोणी रोडनं वर्षभर फिरवा धक्का लागणार नाही याच्याकरता हे मंदिर फार महत्वाचे आलेले आहे आणि मंदिरात सप्ताह महत्वाचा आहे गावात जर आपण सप्ताह केला तर गावातलं वातावरण प्रसन्न असते रोड मार्ग कचरा किचरा ठेव ठाव पेटव पाठव लिहून रोगराई खतम असं आहे रांगोळ्या गिंगोळ्या काढून बिलकुल सला सामाजिक गाव जसं प्रसन्न असते आणि गावात मग जे लोक संत म्हणून येतात ते मोठे प्रसन्न असतात संत प्रसन्न असले का मग देव प्रसन्न असतो देव प्रसन्न असला का मग विश्व प्रसन्न असते आधी मन प्रसन्न करावे आपले आणि आपल्या मनाच्या प्रसन्नतेकरता गावात या कार्यक्रमाची गरज आहे याच्याशिवाय मन कुठंच प्रसन्न होणार नाही मी नेहमी सांगत असतो कुठंच नाही आहे ही जागा चांगली आहे आणि शिवरात्री पर्व आहे आणि महादेवाचा दोघं सुरू आहे अजून लोक महादेव काही याचेच आहे काही लोकांना आणायला लागेल असा अंदाज आहे ठला सुंदर पर्व सुरू आहे आणि आज आमच्या आदरणीय गुरुवर्य हरिभक्त परायण यांच्या काय तुकाराम काय म्हणलं तुकाराम महाराज चरित्र गाथा पारायण सुरुवात आहे आमचे आदरणीय नारायण महाराजजी शेंडे सुसराज याच्या वाटेतून ऐकून राहिले आहे आणि ऐकता 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे काली आमचे गुरुवर्य आदरणीय गुरुवर्य आमचे रमेश महाराज तुझे सुंदर यांचं कीर्तन झालं आणि त्यांचं कीर्तन झाल्यामुळे आमचं जमत नसते तारीख घेतली याच लागली असं आहे मग सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आहे आणि तुकोबाराया अभंगातून समाजाला आपला अनुभव सांगणारा अभंग आहे आमचा अनुभव तुम्ही घ्या आणि आम्ही जसे प्रपंचात राहिलो असे तुम्ही राहा आम्ही त्याप्रमाणे प्रपंच केला परमार्थ केला असा तुम्ही करा हा घ्या माझा अनुभव मग अनुभव कोणता तुकाराम महाराज आला तर महाराज म्हणतात विषयी विसर पडिला निशेष विषय शिल्लक नाही हा ते संत आहे त्या संतांची बरोबरी आपण करू शकणार नाही पण संत सांगतात ते जर आपण ऐकलं आणि त्या मार्गाने जर आपण गेलो समजा त्या मार्गाने अनुकरण केलं तर जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही संत सांगतात ते ऐकून वातावरण प्रसन्न केलं त्या मार्गाने आपण जर गेलो तर संतांच्या उपकाराची परतफेडी झाली असे वाटायला लागते मार्ग दावून गेले आधी
तुकारास म्हणतात, संत तोची जाना जगी दया क्षमा याचे अंगी लोभ अहंता न ये म्हणा आणि जगी विरक्त तोची जाना. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास आणि त्याचं नाव संत. त्यांच्या संत कोणाला म्हणता येते काय? संताला काही नको आहे काय? नाही 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 बरेच संत आहे. माळा घालणं सुरुवात आहे, डाळ्या वाढवणं सुरुवात आहे, तुळशी माला लावणं आहे, चिमटा हाती आहे, कमंडल हाती आहे, पायात खडू आहे, अलख निरंजन. पण ते इंजन कोण्या रोड नाही हे पाहा लागेल ना. इंजन जर रोडून घसरलं तर मग निरंजनचं काय होणार आहे? संत होणे की सोपं नाही आहे. कोण व्हायचे प्रयत्न करू नका. मीच तर संत होऊन राहिलो होतो तर बैठ्या कुठून नाही म्हटलं म्हणजे मी म्हटलं हो काय संत म्हटलं. आता म्हटलं लग्न झाले पोरायचे म्हटलं, आता म्हटलं घर आहे राहिले म्हटलं, वावर आहे खायले म्हटलं, तर मी राहू काय करू म्हटलं. आता मी संत होतो म्हटलं. तिला टी व्ही पाहिली असेल ना, टी व्ही तिला दिसलं संत पकडले म्हणून पोलीस आहे ना, तर म्हणे बुडी म्हणणार सध्या नको हो म्हणे. कहू म्हटलं दमदमाता बुद्या म्हणे पकडणं सुरुवात आहे संत. मी होऊन नाही राहिलो. कठीण नाही आता. संताने काय केलं? आपला संसार उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले, पण जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरता त्यांनी प्रयत्न केले. त्याचं नाव संत आहे. मोमबत्ती आपण देवळात लावतो ते मोमबत्ती पेटत राहते, मोमबत्ती प्रकाश टाकत राहते जोत, पण खाली जो मोम असतो त्या मोमचं मात्र पाणी होत राहते. ज्याप्रमाणे मोमचं पाणी होते त्याप्रमाणे संताचा देह संतांनी झिजवला समाला करता म्हणून त्यांची कीर्ती आजी अजरामर आहे. त्यांना संत म्हणतात. संतांनी काही नुपुर नाही ना, पण संत महाराज संत कसे असतात? संत दिसतात माणसासारखे पण ते माणसं नसतात. समुद्र नदी नव्हे का दिसतात ते माणसावानी पण माणसं नसतात. त्यांचा अनुभव वेगळा असतो आणि आपला अनुभव वेगळा असतो. दिसतात तसे त्यांनी कडुनिंबाचा पाला खाल्ला त्यांनाही कडूच वाटते, तुम्ही आम्ही खाल्ला तुम्हालाही कडूच वाटते. त्यांनी गुळाचा खडा खाल्ला त्यांनाही गोड वाटतो, तुम्ही आम्ही खाल्ला तुम्हालाही गोडच वाटते. पण त्यांच्या अनुभवात आपल्या अनुभवात फरक आहे. मग संत सांगतात विषयी विसर पडीला निशेष. त्याला विषयाचा विसर पडला, घराचा त्याग केला, संसार बंधनातून जीवाला मुक्त केलं, त्याचं नाव संत. आणि आपलं तसं नाही होऊन राहिलं. आपल्याला विसर नाही पडून राहिला. आपलं अलगच आहे. माझं घर माझं वावर आमची माती आमचे माणसं आमचे धांडे आमचे कंस आणि त्याचा धुळला. माझं 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 कोण तुझं? इथं कोणी कोणाचं नाही आहे. आता निमित्त मात्र आहे आपण सगळे लोक. निमित्ताचा धनी केला असं माझे माझे म्हणून नाही. माझं माझं म्हणतं हे सारं नाशिवंत करुणी करुणी पहा विचार. ज्याला माझं म्हणतं हे माझं नाही आहे. मग संत मध्ये हे आम्हाला कल्पना लागली. आमचं लग्नही झालं, आम्हाला प्रपंचही झाला, आम्हाला मुलंबाळही आहे, पण आम्ही लक्षात आमच्या आलं प्रपंचात जे आपण राहून राहिलेलो आहोत आपल्या जीवनाचं सार्थक नाही. प्रपंची असूनही परमार्थ साधावा आणि वाचे आठवावा पांडुरंग हे आमच्या लक्षात आलं. आणि मी संसारात त्याग केला आणि परमार्थाकडे वळालो. आणि असं वळण लागलं का विषयी विसर पडीला निशेष. धीरे 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 त्याग झाला. प्रपंच बदल नाहीये. प्रपंची कोण सुखी झाला देखिला न देखिला ऐकिला ऐसा
समोर लागून आलं ना. दयाने राम वश केला जनवंदिती पाय त्याचे मनारे त्या सधर हरिता. कोण सुखी आहे प्रपंचामध्ये? नाही. आता प्रपंचात मग राहू नये का महाराज? राहा लागणारच आहे. जीव पडला ना प्रपंचामध्ये, अटकला जीव आता. आणि जीव प्रपंचात दुखी केव्हा होतो? तो अटकते केव्हा जीव? लग्न झाल्यावर. तो म्हणजे मोकळा असतो, पोरगी असतो का पोरगा असतो. मम्मी मी शाळेत जात नाही, मम्मी आज सिनेमात पाहायला चालली. हा तेव्हा नको बेटा, ती बाबा कल्ला करते बरं. ते पप्पाला माहिती नाही, पप्पा मलाच बोलवून सांगतो ना मम्मी पप्पाला बरोबर जातो ना मम्मी, बाकीच्या मैत्रिणी आहे ना मम्मी जातो ना मम्मी, सांगणार पप्पाला जाय बाप्पा काय करा पाहिजे गेली बरोबर. पोरग तसं समजा आई मी जेवायला घरी येत नाही, खापेहून जीवन येऊन राहिलो ये कोण म्हणणार आहे? पण लग्न झाल्यावर ह्या गोष्टी जमत नाही. हा एकदा लग्न लागलं, अक्षित हातामध्ये आली, हार एकामेकाच्या गळ्यात पडल्याचे पडले आणि नवरी घरी आली. तो मंगलाष्टक असते लग्नात, हे आपल्या लक्षात येत नाही. त्याला आपण काय करावं? किती मंगलाष्टक, किती असते मंगलाष्टक? 5 असते, 5. त्यातले 4 गायब करा, काही घेणं नाही आपल्याला. आणि कोणतीच नवरी मंगलाष्टक ऐकतही नाही. ते काय ऐकते? खाली मन घातली जाय, तिकडे मन काय म्हणतं काय करत उभं राहा लागते बा, उभं राहा लागून जायला. नवर देऊ ऐकते, इथं दुपट्यात उभं पाहिजे साध्या त्याचंही लक्ष राहत नाही मंगलाष्टकात. 4 गायबही झाले, ऐकलं नाही ते 5वं मंगलाष्टक लक्षात पाहिजे. 5वं बरं कोणतं? आली. आणि त्यानं आली म्हटलं ब्राह्मणाला का आपण समजून जा का आता आली. सुरुवात झाली. एकदा तुझ्या प्रपंचामध्ये अटकला देह आसक्ती, पुत्र आसक्ती, संसार आसक्ती, भव आसक्ती, स्त्री आसक्ती, धन आसक्ती, गाव आसक्ती, घरबार आसक्ती. जीव अटकला रे अटकला काय त्याला परमार्थ लवकर घडत नाही, कुठं जायला मिळत नाही. हे संतांच्या लक्षात आलं. एक ओवी आहे ज्ञानेश्वरीची. विषयी रांधले रस होय, जेवणाराशी ठाऊकची होय, तरी तो ताटाची सांडून जायचं यापरी. जेवणाऱ्याला जेवण वाढलं, त्या जेवणामध्ये विष आहे हे तर जेवणाऱ्याला कळालं, तो जेवण जेवणारा नाही ताट सरकून देईल असं सांगा मला भूक नाही निघतो आता मी. लक्षात आलं. रामदास स्वामीचं लग्न लागून राहिलं आणि ब्राह्मणानं म्हटलं मंगलाष्टक पहिलंच होय हे शेवट घातलं येईन आता. कहून रामदास स्वामी पळाले ह्या लग्नातून. आली लग्न घटी समीप. हे लग्न घटीचं पहिलं मुहूर्त शुभ मुहूर्त तर महत्व आहे ते. रामदास स्वामी पळाले त्यापासून हे शेवट घेतलं. मग कवशच नवरदेव पळतील बा हे शेवट घ्या. हे शेवट काही लक्षात येत नाही आपल्या पाहिलं. मग संतांच्या लक्षात आलं का विषय मालक आहे आणि नाम हे तारक आहे. मग विषयाचा त्याग संतांनी केला आणि परमार्थाकडे वळले आणि असाच त्याग झाला हा विषयी विसर पडलेला निशेष. बरं प्रपंचात सुख कोणालेच नाही. प्रमाणाने जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं है. दुखिया बाबा, दुखिया कोई राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया म्हणजे गाव आहे देवी रमणशेन त्याला आम्ही हे येतं गावातलं काय हे घुबडी
घुबडी गाव आहे ना घुबडी कोंडाळी कशी होती काय ते जोडणं काय आपल्याला कार्यक्रम घेतो जेवण करतो हे अंदर गाव आहे बरं आखरीचं गाव आहे तिकडलं काही चांगलं आपलं नाही आणि तेलेच गमते त्या आपल्याला गमत येते पण बुवाला आपल्या भागात आहे सुंदर गाणं स्वभाव मोठा सुंदर आहे अशाच माणसाचे आपल्यालाही करत आहे दुखिया बाबा सुखिया कोणी नाही आणि कोणालाच सुखीच्या प्रपंचात तो पण सुख नाहीये संत म्हणत दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार नाही कोठे ते आम्हाला अनुभव आला तुम्हाला या आता कोण सुखी आहे बरोबर बरोबर बरं लग्न झालं समजा बरं लेकरं झाले मोठे मोठे मग आता तरी सुखीन बा सुनीन आल्यावर मग आहे का सुख काही काही बाय आता गोष्टी करते कामाला गेल्यावर लग्न करतो पहिल्यांदा पोराचं आता आपण पहिल्याने काम किती काम केले बिचारे मी गुणाला पाणी भरलं बिचार गुणावर गुण राहा व इकून भरणार आहे इकून बालटी आहे काही नाही वाटत बिचारे आता बिचारे मागटीचं भरणं माझ्या पार पडलं पाय सुजला व जीवच निघून गेला आता नाही होत पाहिजे काम चांगलं बिटे शरीराचा सर माझ्यात मग काय ना धुणं तू भांडी तू का पाहुणाला पोहे कर डब्बा दे साहेब काय काय करू बिचारे सुजत नाही मला आता देवाला प्रार्थना करतोय मध्ये बाबा पोराचं सुनबाई येऊ दे सुनाली मग असा आराम पडला तर पडला म्हणे तोपर्यंत मात्र तिला आरामच नाही म्हणे म्हणलं की दुसरी बुडी आली म्हणजे कायच्या गोष्टी काही नाही म्हणजे लग्न करतो पोराचा बाप बिचारे म्हणे आता बाबा पहिलं कामच होत नाही म्हणे सुनायला जर असा आराम पडला तर पडला म्हणे मला ती बुडी म्हणे माय आरामच पडते म्हणे मी लग्न केलं म्हणे पोराचं सून आणली म्हणे म्हणे मला असा आराम पडला म्हणे मला पुरा आराम झालाय म्हणे एवढा आराम मला पाहिजे नव्हता तेवढा झाला म्हणे मी सुनी दोन तीन सुनीने म्हटलंय म्हणे का एवढा आराम नको देऊ म्हणे सून म्हणे का घ्या आई बरेच बुडेले आराम आहे ना सुना आल्या म्हणजे किती दिवस राहते आराम लग्न झालं पोराचं म्हणजे जास्तीत जास्त 15 दिवस महिनाभर महिन्यात दिवाळीपर्यंत बघला होता बघ दिवाळीपर्यंत सून काही एकदम बोलते का ससरी सून हा हा पहिले पण खालची बाजू वरत नाही करत सून घरात येते ना अशी येते काहीच्या पायाने मुंगी नाही म्हणत भावाजी असं वाटते मग एवढ्या आरामात चालते हे तर कापूसच कसा घ्यायचं मग काही एवढ्या आरामात शेवाचा पदर खाली नाही पडला 3 डाव आई व काय चहा मांडू आई मांडणं गुळाचा मांडू का साखरचा आई खायचं आहे ना आपल्या देवाच्या कृपेनं पण 3 वाजता चहा पाहिजे आम्हाला 3:30 वाजले आज उद्या 2:30 म्हणत आहे मांडणं साखरचा गुळाचा मांडू आई खायचंही म्हणणं आईच्या गळ्यात मांडू काय मोठ्या गुंडात मांडणं मोठ्या गुंडात मांडणं आई व वांग्याची भाजी करू आई कारण वांगी चिरू काय उकडून भाजी करू नाही आई व मॅट कोण टाकते ते महिना भर 2 महिने बरोबर पाहिजे मग मस्त आहे बघ वातावरण आता शिली माहिती सध्या बोलतायत निघाला आला हळा निघात आहे कोणती सून स्वतः कोणी गावची असो समजा पाहिजे मग काही पोरी आता आई नाही म्हणत आई म्हणायची पद्धत झाली आता कोणी आता आईच म्हणते बनेपर्यंत पहिले आतेही म्हणे काही लोक आते काही जुन्या पुरी आत्या म्हणते ना सासूले आत्याबाई काय भांडे घासू का मी तुम्ही दुसरा भांडे आंघोळ करता का तुम्ही आत्याबाई खायला लावलं होते आत्याबाई ते मॅट झाल्या म्हणे आत्या नको म्हणून तू माझ्या पुऱ्यात 9 सुना आल्या पुऱ्या आई करते साजरा वाटते तू बी कुठे न्यायच्या लायकीचे नाही आहे तुझ्या संस्कार नाही चांगले आत्या नको म्हणून तुम्ही माझ्यासमोर यायचंच नाही तू आमचं गणगो स्टँडर्ड आहे सुनचत्री होती नाही म्हणे आई चुकलं मला आजपासून तुम्हाला मी आईच म्हणत जाईन तुम्हाला आई म्हणत जाईन मामाजीले बाबा म्हणत जाईन आणि येईले दादा म्हणत जाईन किती दिवस करून त्याला आणि एकदा दिवाळीला तुमची सून गेली आणि तुमची पोरगा तिले न्यायालय गेला तिची बासंती यांना खाल्ली आणि याचं माप तेनं घेतलं कपड्यासाठी तिकडून कपडे घालून तो आला तिचंही आई म्हणणं बंद होते आणि हिचंही आई म्हणणं त्याचंही आई म्हणणं बंद होते आणि हिचंही आई म्हणणं बंद होते बुडीनं समजून जावं सिलेंडर दुसरा भरा लागते आता काही लागेल मग पुण्यातल्या बाया मग लग्न झालं म्हणजे पुण्यातल्या बाया आपल्या घरी जोर करते मग
आता भाई तुमच्या सुलं झाली, आता भाई तुम्हाला आरामात असन, आता काय तुम्हाला गरमच जेवायला आहे, आता भाई तुम्हाला आयतच भेटते, मग हिच्या जेवायला म्हणजे काय बोलतो माय, खायचं आयतं खायचं खायचं काहीच नाही. सर बिघडलं दिवाळीपासून, मोठं ऐकून नाही राहिलं ते माहीतचं. दिवाळीपासून त्याचंही आई म्हणणं बंद आहे, तिचंही आई म्हणणं बंद आहे. पहिले पोरगं कमाई करे, महापाशी पैसे आणून दे, त्याची क्षमते मध्ये मागे काही वाटे नाही. दिवाळीपासून 1 रुपया दाखवून नाही राहिलं, जेवढी कमाई करते तेवढी तिच्या जवळ देऊन राहिला, तिच्याच जवळ देऊन राहिला. त्याला काल म्हटलं मी त्यानं असं हात केला म्हणजे मारायला, माझ्या काल मन दुखलं, कधी माझ्या प्राण माझ्यावर हात नाही उगारला. पण आता मी ते दिवेपासून असंच करून राहिलो. म्हणतो बाई संशय आहे, ह्या न्यायालय गेला त्याबद्दल असा करते ना, माझा अंदाज आहे ते समजते काहीतरी. माझा तर अंदाज आहे तेने घातलं येणे काही, ते बरोबर न्यायाला चाललं होतं, त्याकडून नाही घातलं पहिलेच काही. तुला सुचलं कसं ना, काहीच नाही येत. आता लग्न पोऱ्याचं असो पोरीचं असो, लग्न करा, सुखाची अपेक्षा अजिबात करू नका. ठेविले अनंत पैशाची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान, याच्यात तुम्हाला सुख नाही आहे. सुखाचा विचार नाही कोठे, देव माझे माये पांडुरंगा. देवा तुला प्रार्थना करतो, एकच काम कर, प्रपंच वसरो, चित्त तुझे पायी मुरो, ऐश करी का पांडुरंगा आणि शुद्ध रंग व्हावे रंगा. पंढरनाथाला विनंती केली. पंढरपूरची वारी, एकादशी रोज आणि नामाचा कदर, आमच्या कुलाची परंपरा आम्ही ते चालवल्यामुळं आणि आम्ही 4 वाऱ्या पंढरपूरच्या करता करता आम्हाला एवढा त्याग झाला. विषयी विसर पडला. विषय 5 आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आपण भागवताची कथा ऐकतो, त्यामध्ये 2 जीव येतात. एका जीवातून गोकर्ण आणि एका जीवातून धुंदुकारी, दोन्ही भाऊ. पण एक सात्विक आहे, सज्जन आहे, संत संगत आहे, म्हणजे त्यांनी विचार आत्मसात केलेले आहे. आणि दुसरा माझा धुंदुकारी आहे, त्याच्या डोळ्यातली अंधारी निघाली नव्हती आणि तो त्या विषयाच्या अधीन गेला, त्यामुळं विषयाने त्याचा घात केला. आणि विषय हे मारक आहे आणि नाम हे तारक आहे. पण लक्षात येईल तेव्हा ना, धुंदुकारीला हराम मोतीनं मरावं लागलं. आधी जे जीव विषयाच्या अधीन गेले असल त्याची हराम मौत ठरलेली आहे. काल यात्रेला पुण्याला प्रकरण झालं, काल पुण्याला प्रकरण झालं. आमच्याकडे तो रिद्धिपूर नावाचा आश्रम आहे मानव पंथाचा, तिथे मोठा दिसपती 4 लोक अटक आहे बाबाजी. 4 लोक अटक आहे. हा देश आता कसा झाला, हे तरुण लेकरं जे आहे ना, दाड्या वाढवणे, दाड्याच्या अण्या ठेवणे हे तर खुश आहे. नाही, दाढी छत्रपती शिवाजी महाराजांना वापरली पण आपणही वापरावी असं मला म्हणणं नाही आहे. दाढीचा विचार करावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलं होतं त्याचं जरासं चिंतन करावं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माणसानं कल्याणच्या सुभेदाराची सून उचलून आणली होती आणि विचार का रे बाबा काय झालं, आदमी को नहीं लाया क्या? नहीं साहब आदमी कोई नहीं था, इसलिए लड़की को उठा के हम लेके आ गए. अच्छा किया, वाह वाह वाह, मैं तुम्हें शाबाशी दूंगा, बहुत अच्छा किया. कौन है लड़की? बोले हाँ है, लाओ उनको समोर आगे. पण आणली पोरगी, समजा उठा बुरखा, जसा बुरखा उचलला आणि त्या पोरीकडे पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजला त्या पोरीमध्ये आपली रूपामध्ये आपली आई दिसायला लागली.
शिवाजी महाराज विचार केला, सांगितलं, यहाँ से उठा के लाए हो वहां पहुंचा दो, इसके आगे याद रखना इस लड़की को अगर हाथ लगाओगे तो हाथ काट के रख दूंगा. चला जिसची पोरगी तिथे पोहोचून दिली त्याला म्हणते राजा. पत्रविचार आपलं काहीच नाही आहे. शाळेमध्ये आपण शिकतो भारत माता देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, तुला लाज वाटत नाही? सारे भारतीय बांधव म्हणतो. समोर आलेली पोरगी आहे, एक तुझ्या भावाची पोरगी असेल तुझी बहीण लागून राहिली, आणि त्याची बहीण तुझ्या भावाची बहीण असेल तर तुझी बहीण लागून राहिली. एक तर पोरगी असेल ना ती बहीण असेल, तिच्यावर होणारा अत्याचार तुझ्यावर त्या बहिणीवर होणारा अत्याचार आहे हे समजून जर पोरं वागत गेला तर या देशातला अत्याचार थांबल्याशिवाय राहणार नाही. पोरं इकडे येत नाही. तरण्या भाग्यवंत नक्की हरे कीर्तनात काय घडलेलं आहे. आता नवीन नवीन कलमा निघून राहिला बाबू. एकदा जर तुम्ही सापडले ना तर आयुष्य तुमचं पुरं जेलात जाणार आहे. त्या चांगलं जीवन जगत असाल तर विषयाचा त्याग करा. मनाचा तर अंकुश लावायचे प्रयत्न करा, आणि तो अंकुश पाहिजे असेल तर सत्संग करा. नाही नाही नाही, हा देश वाचवायचा असेल, धर्म वाचवायचा असेल, संस्कृती टिकून ठेवायची असेल तर संतांच्या विचाराशिवाय ते होऊ शकणार नाही. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. कुठे नाही संस्कृती, कुठे ना बांधणार, कुठे आहे सन्मान, सारं गेलं का तो आरोप नाता. पोरग जर खाप्याला गेला तर घरी येऊन म्हणणे लागल, आता येईन पोरग मग येईन पोरग, आता येईन पोरग मग येईन पोरग. कोण बसली मग मोठं याद आहे मग थांबली. जेवली जेव्हा जेव्हा बुवा जेव्हा असला विचार किंमत आहे. आपलं मन दुखते याद आहे राई उपाशी तुम्हाला जीवते धाब्यावर फोटो धाब्यावर जीवन येते माय उपाशी राहून राहिली. घरातले कापसाचे गाठोडे इकणारे पोरगा एक पोरगा या जगात आहे. पण बापाची मायाची त्याला किंमत नाही, कुटुंबाची किंमत नाही. काही संतांवर आहे का संतांवर काय निसंतान होय. तुकाराम महाराज तेव्हा सांगायचे, कोणी कन्या पुत्र होती सात्विका, कोणी कन्या पुत्र होती सात्विका, पांडव जैसे सुपुत्र हुए वो क्यों गए वनवास, कौरव जैसे कुपुत्र ने किया खुद के कुल का नाश. कौरवाने आपल्या कुळाचा नाश केला, देवाला सोडलं. नीती नाही, मती नाही, जीवनामध्ये गती नाही, आदर्श नाही, सहनशीलता नाही, प्रामाणिकता नाही. आणि हे गुण सर्व त्या पांडवामध्ये होते. जोपर्यंत माणसामध्ये नीती, प्रामाणिकता, सहनशीलता, म्हणजे आदर, सत्कार काय असेल ते हे गुण जेव्हा तोपर्यंत येत नाही तोपर्यंत माणूस बदलत नाही. या आचाराची, विचाराची, सदाचाराची गरज आहे. आणि आचार, सदाचार, विचार हे मिळतात सत्संगामध्ये. संत म्हणतात बाबाने आम्ही त्या विषयाचा त्याग केला. विषय 5 आहे. पहिला विषय शब्द. शब्द असा आहे, शब्द हा कानाला लागू होतो. व्याध जंगलामध्ये गेला तर हिरण्याची शिकार करायची आहे, आणि हिरणाला बाण मारायला गेला, हिरण उड्या मारून राहिली, बाण लागून नाही राहिला, शिकार होणार नाही तर माझी मुलं बाळ उपाशी मरतील. त्या व्याधाने काय केलं, एक आयडिया केली, त्याने बीन वाजवली. बीन वाजवली आणि ते बीन त्या हरणाच्या कानापर्यंत पोहोचली. कानाने गोळवा निर्माण झाला, हिरण थांबली. तशी हिरण थांबली असा अचूक बाण त्या व्याधाने मारला. हिरण खाली पडली, व्याध धावलं आणि पकडलं. हिरण रडायला लागली, का मारला मला बाण, काय गुन्हा होता रे माझा. मी तर मुलाला आता दूध पाजण्याकडे निघालेली होती, ही पाणी प्यायला आली होती.
आणि मी थांबतच नव्हती. तू अचूक बिन वाजवली आणि त्या बिनचा गोडवा माझ्या कानामध्ये बरा वाटला आणि त्यामुळे मी मोहित झाली. मी थांबली रे, तू मला बाण मारला आणि तू आता बिन बंद केली. आता बिन बंद नको वाजव, जोपर्यंत माझ्या प्राणात बंद वाजव. आणि मी मेल्यानंतर सुद्धा मुझे काटो, मुझे पकाओ, मुझे खाओ और मेरी चमड़ी पर बैठकर सुंदर बीन बजाओ. म्हणजे तरी माझ्या आत्म्याला शांती मिळेल. कशामुळे मेली हिरण? शब्द कानाला बरं वाटलं. स्पर्श पेटलेला दिवा असतो, तो पेटलेला दिवा ते पतंगा झळपा मारते भुर भुर. त्या पतंगाला माहिती आहे आग आहे आणि आगीमध्ये आपण मरणार आहे, कारण आपल्याला काही दम नाही आहे, पण इलाज नाही आहे. दिवाळी भिजून टाकला, हे मेली. तू नको जगू का आणि मी नाही जगत, असे लोक आहे ना. अहो तुमच्या घरात जर आनंद असल, पती पत्नी जर खुश असल, तर दुसऱ्याला भावत नाही. हे तर मोठा रंग आहे बा, हे तर मोठं पत्ते बा, हे तर मोठे हसत राहते बा, लोकांना खपत नाही ते. जिथं राजा राणी सुखात असल तिथं गुल्ल्या लोकांना गुल्ल्या घालायला वेळ लागत नाही. राणी बादशाच्या मनात बातच देते गुल्ल्या घालून. गुल्ल्या घातला उतार लागला, उतारला मला वेळ लागत नाही. मेली पतंगा हराम मोतीनं. शब्दपर रूप नकली हत्ती मातीची केली आणि खरे हत्या दाखवली. खरा हत्ती त्या विषय आसक्तीमुळं नकली हत्तीनं भाळला म्हणा, गड्ड्यामध्ये उतरला आणि आपल्या जीवनाचा खेळ खंडोबा करून टाकला. रोज सांगत असतो मी, कोणी नदीवर गेला, कोणीनं गळ लावला आणि गळाला आमिष लावलं आणि त्या आमिषाच्या आशेनं मासा धरून राहिला. तो आमिष त्या माशाला बोध करतो, इधर मत आना, आपको धोखा हो जाएगा, पीछे सरक जा नहीं तो फुकट भर जाएगा. अरे सुन मेरी बात, जाली तो सब जल गई, जलना गया एक धागा, घर का मालिक घर में फंसा, घर खिड़कियों से भागा. अरे मैं मर रहा हूँ तेरे लिए, तू मत मरना मेरे लिए, अगर तू मरेगा मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे लिए. एवढं सांगितलं होतं, मासा गेला बा. आशानं अटकला, गळाले सटकला, मेला हराम मोतीनं. आसक्तीवर गंध आहे. भुंगा फुलावर बसला, फुलातला मकरंद तो भुंगा चाखून राहिला, पण सूर्य उदयापासून बसला आणि आता सूर्यास्त होऊन राहिला तरी तो भुंगा त्या फुलातून बाहेर निघत नाही. त्याला आसक्ती जडलेली आहे. शेवटी काय झालं? सूर्यास्त झाला, फुल आकुंचित झालं, भुंगा हराम मोती त्या फुलातच मेला. त्याप्रमाणे आपल्या विषय आसक्तीमुळे आपण नुसतं घरातल्या घरात आहे, सोडायलाच तयार नाही. आपल्याला विसरच पडत नाही. नाही 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 त्याला काय म्हणतात सांगू मी? तुकाराम महाराज म्हणतात, एक काम करा, बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, समाधान जीवनामध्ये मला. संत म्हणतात आम्ही बंधनाचा फास तोडला आणि तो फास तुम्हाला तोडायचा आहे. प्रपंच असावे असून नसावे, पाण्यात नाव असावी पण नावेत पाणी नसावं तैसे असावे. किंवा पक्षी रंगाने उतरती ते एका गुंतवणी राहती तैसे असावी संसारी. आणि त्याप्रमाणे आम्ही राहिलो आणि विषयाचा त्याग झाला. विषयी विसर पडीला निशेष, कोणत्याही प्रकारचा शेष शिल्लक राहिलेला नाही, म्हणजे विषय शिल्लक नाही. मी एक उदाहरण सांगत असतो. धान शेतामध्ये फेकला आणि पाणी वलवलं आणि 8 दिवसांवर पाहायला गेलो त्याला शेष येते. पण उकळलेला भात शेतामध्ये फेकला आणि पाणी वलवलं आणि 8 दिवसांना पाहायला गेलो त्याला काही येणार नाही, त्याचं नाव निशेष आहे. ज्वारी शेतामध्ये फेकली, पाणी वलवलं, 8 दिवसांना पाहायला गेलो त्याला शेष येते. चारा बैलाले त्या ज्वारीच्या लाया भाजल्या आणि त्या लाया जर शेतात फेकल्या त्याला काही येणार नाही, त्याचं नाव विशेष आहे. संत म्हणतात कोणताच विशेष शिल्लक राहिला नाही. कशाप्रमाणे महाराज? कापुराच्या वाती उजळल्या होती, कापुराच्या वाती उजळल्या होती, आईची समाधी झाली जैसी, आईची समाधी झाली
नाही, काम नाही झालो पाही रिकामा विषयी विसर पडिला निशेष कशामुळे महाराज अंगी ब्रह्मर सहज आहे आपल्याला काय लागते हा आपला आले वाका करावं काम नाही काही अंगी ब्रह्मरस ठसावला आणि तो ब्रह्मरस उमटला आणि त्याचा परिणाम झाला का विषयाचा त्याग झाला. आता ब्रह्मरस पाहिजे तुम्हाला आम्हाला पाहिजे ब्रह्मरस. आता हे आमचे आदरणीय गुरुजी आमचे शेंडे महाराजजी आहे आता हे तुम्हाला आता 6 दिवस झाले उद्या 7वा दिवस आहे समजा तुम्हाला काय वाटून राहिले इथे प्रसाद काय वाटून राहिले त्याचंच नाव ब्रह्मरस आहे. तुकाराम महाराजचं चरित्र असो त्यांचं तिथं गाथा पारायण असो तरी काय आहे ब्रह्मरस आहे. परंतु आपण हरिपाठ करतो त्याचं नाव काय आहे ब्रह्मरस आहे. त्यांच्या देवाचं नामस्मरण करतो याचं नाव ब्रह्मरस आहे. गीता ब्रह्मरस आहे, ज्ञानेश्वरी ब्रह्मरस आहे, ग्रामगीता ब्रह्मरस आहे, प्रार्थना ब्रह्मरस आहे, हरिपाठ संतांचे जे विचार आहे याचं नाव ब्रह्मरस आहे. आणि तो ब्रह्मरस घ्यायचा आहे आणि त्याचा परिणाम वेगळा होते. एकदा सवय लागली विचार घेण्याची किंवा हरिपाठ करण्याची सासूली ऐकत नाही सासरेली नाही काय करतं बाई हरिपाठ करते मी सुरू काय करू आता ऐकत नाही इथे पाहुणा येऊ कोणी येऊ काही ऐकत नाही बात बसली का म्हणजे हरिपाठ आले आपण तर बोलणंच बघितलं बाई खरं काय करतात चांगलं करते ना बाबा करते काय करा काही नाही बोलणार तुम्हाला. हा सवय पडले वरण इंद्रिया भाव होतो निराळा. हा हे ब्रह्मरस घ्यायचं आहे. पण काही लोक काय ब्रह्मरस घेतात पण पथ्य सांभाळत नाही जरासाचा परिणाम काही मग दिसत नाही. मग काही की बाया माणसाली म्हणते की माझ्या 15 रुपये जरा माहिती माणूस तसाच आहे बदलला नाही की 8 दिवस बरं राहिला विचार तिकडून आणला पैसा 10 तास झाला जमलं नाही की देवाने कृपाने केली की माझ्या माणसावर अधिक बळीतला विचारे याला पथ्य सांभाळली नसेल ना. एखाद्या माणसाला हळद्या रोग झाला आणि तो माणूस आपण समजा डॉक्टरपाशी गेला डॉक्टरला सांगितलं बाबू तुला पिलिया रोग झाला हळद्या हे तुले पुनर्ना असो कुमारी असो रोहितका दिसतो बबूला दिसतं अर्जुन मुरारले हो आयुर्वेदिक औषध देऊन राहिलो याच्यावर आंबट तिखट खाता येणार नाही. हे जर खाशील तर सुजून मेल्याशिवाय राहशील नाही. आता सांगतो डॉक्टरले हो 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 करते औषध घेणं सुरू राहते इकडे आलू बोंडी खाऊन राहिला मरण नाही का हराम मोदीला असंच काही लोकांना होऊन राहिलं. ब्रह्मरसही घेऊन राहिले पथ्य सांभाळता येत नाही परिणाम दिसून नाही राहिला काय करावं. पण आता लोक महादेवा गेले समजा कुठे गेले लोक गेले बरं चालले गाणे म्हणा मग महादेवाचे गाणे म्हणणं म्हणजे ब्रह्मरस नाही का बाबाजी काय नामामध्ये तिच्या पावरस थांबू वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम तयान काहीतरी नाव घेतलं तरी ब्रह्मरस घेतल्याचा अनुभव येतो आणि त्याला कामावर विजय प्राप्त करता येते. तयार मागे क्रोध आणि काम पहिले काम मग क्रोध आहे. पहिले क्रोध आहे काय नाही पहिले काम आहे. काम अपूर्ण राहिला तर क्रोध निर्माण काम पूर्ण झाला लोभ निर्माण. कामच तर मुख्य आहे. पण शिवाचं नाव जप जर केला तर कामावरही विजय प्राप्त होतो. हे ताकद त्या नामामध्ये आलेली आहे. पण तसं कुठं होऊन राहिलं नाही ना.
बरं शिव काही साधा देव आहे काय शिव नाही. बरं एका रंगाची शिव आहे काय नाही. हे तुमची पेंढरी पुढं आहे कोथरूना गडम कोणता गाव आहे गडम आहे ना गडमी दिसलीच नाही मला वेलांची मी काय तुमची पेंढरी समोर आहे गडमी आणि मधात काय आली शिव. हे तुमची शिव हे आमची आमिष आमची शिव पण इकडली हे तुमची शिव हे दोघांची शिव म्हण ना दोघांची शिव कोण ना विचार त्याला काय म्हणते मधातल्याने शिव. एखादा मध्ये आपल्या पुढं गेला आणि त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचत आहे मग तिसरा आपल्याला म्हणजे तू त्याला जाऊन शिव त्याने काय म्हणते शिव. समजा आपलं लेकरू खेळत गेलं बालवाडी पोटला लहान आहे अरे उतरता उतरता चुकली एखादी पायरी पडला पाय खाली एकदम तिसऱ्या पायरीवर पोट्याचा पॅन्ट फाटला कळालं बोंबलं घरी मम्मी 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 माझ्या पॅन्ट फाटला तुम्ही काय म्हणा तसा ठेवू म्हणा शिव तर म्हणाच लागत त्याचंही नाव शिवत आहे. आता हे नाव उपाधी प्रमाण आहे इकडे शिव अलग आहे पण ह्या शिव काही साधा आहे काय ह्याचा खतरनाक शिव आहे. ह्या शिव तर स्वयंभू आहे. या शिवाला जन्मही नाही या शिवाला मृत्यू नाही. जेव्हा कुठं काही नव्हतं तरी शिव होता आणि कुठं राहणारही नाही काही तरी शिव राहणारच आहे तर स्वयंभू आहे आणि खतरनाक देव आहे. मी तर म्हणतो बाकी देव लय गरीब आहे. विष्णूच्या छातीवर लाद द्यायला तर भृगू गेले होते दिला पाय विष्णू म्हणे कोण भृगू दुसराही ठेवा एवढा गरीब विष्णू दुसरी लाट ठेवा म्हणते पण याला तर बाशी सोडणे एवढा खतरनाक देव आहे आणि लोक त्याची वाटी जायला घेत नाही. हरभरा महादेव म्हणला ना बाबाजी तर म्या लोकांनी असं म्हणणार पाहिलं हरभऱ्यात महादेव केवढी वयाचा चालले महादेव काकू हो ना हरभऱ्यात महादेव म्हणते लोक हरभऱ्यात महादेव सोगारी आहे का तुझं चेन्यावर पेले असते ना काय देऊन फायदा होऊन राहिला. एक जण एसटीत बसला बाबाजी चालला कुठं कुठं महादेव चाललो म्हणे कुठून चालला म्हटलं मी पचपण येऊन चाललो म्हणे हे घे म्हटलं 100 रुपये म्हटलं माझ्याकडे यांना महादेवाला येणं होत नाही म्हटलं माझ्या नावाचा कापूर गळावर लावून देतो म्हटलं लावतो जी म्हणे म्हणजे आम्हाला सगळ्या लोकांनाच लावायला पैसे दिले म्हणे आम्हाला नावाचा शेवकच आहे म्हणे कापूर लावतो. त्यांनी 100 रुपये घेतले बाबाचे बा आणि मग म्हटलं महादेवाचं गाणं केलं होतं ना थोडीशी बाबाची. आता पहिल्या गाणं कसं आहे ते येतो देवा येतो आणि येतो तुझ्या वाटीनं असं गाणं आहे ते ह्या होता पहिला उलट म्हणणं ह्या काय म्हणजे पाहिजे जातो देवा जातो गा शंकर राजा आणि जातो तुझ्या वाटी माझ्या तर छाती शिल्लकच निघाली. मी म्हटलं शबरीमय वापस दे अधिक 200 घे खाली उतरलं चुपचाप गावाकडे होय त्याच्या वाटी नको घेऊ फालतूपणा करू नको. तुझी वाटी जा आता तुझ्या गणगोताच्या वाटी जाय तुझ्या घरातल्याच्या वाटी जाय शेजाऱ्याच्या वाटी जाय पण त्याच्या वाटी जाऊ नको कारण बाकी देव म्हटलं गरीब आहे तो खतरनाक देव आहे तू त्याच्या वाटीत असेल आणि आमच्या भोवती म्हटलं अजून पासून घेणार नाही देणार नाही म्हणे महाराज आमचं गाणंच तसं आहे म्हणे तसं गाणं आहे का ते काही तर महादेवचे गाणे असे आहे मनाले म्हणणे करत मेरे भोले के भोले बाबा शोध नाही लागून राहिला मै काहीच नाही नाराज नको तुम्ही फक्त या तुम्ही बरोबर करा याचा विको कमी करा फक्त मला साधा द्या पेस्ट दिल्यावर बस म्हणजे बोलत हा असं शोधायला पाहिजे. मेरे भोले के भोले बाबा जमला करू द्या मेरे भोले के भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा महादेवा मेरे भोले से भोले बाबा 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 चल्ला महादेव नो इथं आले कोणाले मला नाहीये सुदे दादा इकुनी पिऊन जाते तिकुनी पिऊन येते 12 महिने पेते येतो देवा येतो जाताच काय का दिलं थांबणे ना काढणे ना जायला कोणी म्हणे का बाबाजी इकून पिऊन जा तिकून तो सोडून घराकडे या म्हणजे यात्रा सफल होईल तुमच्या आमची
म्हणजे बाराही महिने पेतच राहतात आणि तरी जाता महादेवा काय फायदा होऊन राहिला. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासे विन्मुख तोंडवर पापिया हरिबिन द्याव्याला पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक आणि नामे तिन्ही लोक उतरती ते नाम आम्ही अनुभवलं अंगी ब्रह्मरस. 2-4 लोक आले माझ्याकडे म्हणे महाराज महादेवा चालता काय तुम्ही म्हणे तुमची आम्हाला गरज आहे म्हणे चांगले माणसं म्हटलं आमच्या घरात मध्ये आले पाहिजे म्हणे. माय जमणार नाही म्हटलं मी पंढरपूरला गेलो म्हटलं तर 2-3 हजार माय पहिलेच बसले म्हटलं. आता मला घरी कल्ला करत म्हटलं बा आले म्हटलं मी महादेव येत नाही म्हटलं तर चला म्हणे थांब म्हटलं मी गुडली विचारून पाहतो. मग तुम्ही गुडीला कोण विचारता म्हणे मी पैसे तिच्या बँकेत आहे म्हटलं पासबुक मापाशी असते म्हटलं तर सही लागणार ना म्हटलं विचारून पहा म्हणे. मग आलो मी घरी जो काय म्हटलं महादेवा लोक मला अंगाच लागले चला आत्ताच करता आगाच मिळाले म्हटलं मग जायची इच्छा आहे म्हटलं. सांग म्हटलं बा काय आहे तर तुझं मन नाही निघालं काय आता ते पंढरपूरले 3,000 रुपये खर्च केले तुझ्या मागं लोक लागते मग तुम्ही काय बस म्हणता काय तू आमचा काय जीव नाही काय आमच्या मागं कोणी लागत नसं काय आम्ही काय त्याची बस म्हणतो काय आम्ही काय घरातच राहावं काय असं झालं जो बोली उगीच नाही राह मी गाभं काय बोला फालतू सगळे काय करावं घरात. आणि तशी बायको बोलली म्हणजे माणसानं बोलू नये चुपचाप राहा तिचं होऊ द्या मग आपण बोलायला लागलं. लोक एक होतं कधीच बोलू नये. कोणतीच बायको असो कोणती बिचारी माऊली असो ते बोलल्याशिवाय राहत नाही. गावात तुम्हाला कोणी रे म्हणणार नाही आणि म्हटलंही बोलू तुम्ही 2-4 ठोणी द्या पण घरात बायको किती काही बोलली तर हात उचलायला म्हणणे करत हात उचलायले म्हणणे करत घरात निघाले म्हणणे करत अधिक घरात राहावं असं वाटते.